मी दोनदा मतदान केलं नाहीये, माझ्या नावात सुधारणा केली, मात्र यादीत दोन्ही नावं ठेवली आहेत, आशिष शेलार यांनी आरोप केलेले अजहर शब्बीर शेख यांची प्रतिक्रिया. तर पटोलेंच्या मतदारसंघात मुस्लिमांची 477 दुबार मतं असल्याचा आरोप शेलार यांनी केला होता. नगरपंचायतींच्या थेट नगराध्यक्षांची नावं भाजपकडून तयार. प्रत्येक शहरामध्ये गेलेल्या पक्षाच्या निरीक्षकांनी नावं बंद लिफाफ्यात रवींद्र चव्हाण यांना दिल्याची माहिती. नितीन राऊतांकडून निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार. आशिष शेलारांवरती कारवाई करण्याची नितीन राऊतांची मागणी. मतदारांचा जाती धर्माच्या नावावरती उल्लेख केल्याचाही आरोप. सध्या देशावरती देशी ब्रिटिशांचंच राज्य. सरोदेंचा सत्यासाठी लढणारा आवाज 3 महिन्यांसाठी दाबला. सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर निशाणा. उपोषण करून मत मिळवणाऱ्यांना मनमाड नगर महामार्ग कधी होणार ते विचारा. मनमाड महामार्गावरून सुजय विखे पाटील यांचा निलेश लंके यांच्यावर निशाणा. तर मनमाड नगर महामार्गाचं काम माझ्याच काळात सुरू झालं आणि माझ्याच काळात पूर्ण होणार, लंकेंचं प्रत्युत्तर. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांचा विशाल पाटलांवर निशाणा. अपक्ष खासदारांचा जास्त मनावर घेऊ नका. विश्वजित कदम हे काँग्रेसचे नेते आहेत, त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करतोय, ते खासदारांशी बोलतील, जयंत पाटलांचं वक्तव्य. अहिल्यानगरमधील जैन मंदिर ट्रस्टच्या भूखंडावरून जैन मुनी गुप्तिनंदी महाराज आक्रमक. ठाकरेंच्या सेनेच्या किरण काळेंकडून भूखंडाचे सर्व कागदपत्र जैन मुनींकडे सादर. संग्राम जगतापांनी जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप केल्याचाही आरोप. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे कुटुंबीय जरांगे पाटलांची भेट घेणार. काही दिवसांपूर्वीच जरांगेंनी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यावेळेस जरांगेंनी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी एकनाथ शिंदे, योगेश कदमांसोबत फोनवरून संवाद साधला होता.